हॅलो, वेलकम टू माय चॅनल. आजचा आपला व्लॉग गुढीपाडवा स्पेशल आहे. माझ्या आईतर्फे तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मम्मी आणि काकीने मिळून गुढीपाडव्याची सगळी तयारी केली. बाहेरही सगळ्यांनी गुढीला फूल, आंब्याची पानं, आंबे लावून एकदम सुंदर नटवलं. आमच्या गावची ही पहिली गुढी असल्यामुळे सर्वजण फार उत्साहित होते. सर्वांनीच गुढी उचलायला मदत केली. लहान छोटी छोटी बहीण भाऊ सुद्धा गुढी उचलायला मदत करत होते. सगळ्यांनी मिळून गुढी उभी केली. सगळ्यांनी एकदम सुंदर गुढी सजवली होती. सगळ्यांनी एकत्र येऊन एकत्र काम केलं. गुढी उभी करायला सगळ्यांनाच खूप मज्जा आली. गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण आहे. सर्वच जण गुढीपाडवा अगदी आनंदाने साजरा करतात. गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. घरी काही नवीन वस्तू आणायची झाली की हा दिवस अगदी उत्तम असतो. गुढी अगदी उंच उभी केली होती. गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हॅपी गुढीपाडवा. गुढी उभी करून झाल्यावर बाबांनी गुढीची पूजा केली. एक एक करून सगळ्यांनी गुढीला फुलं आणि हळदी कुंकू व्हायला. गुढीची पूजा झाल्यावर सर्वांनी गुढीला गारानं घातलं. मग सगळ्यांना कडीलिंबाची चटणी खायला दिली. कडीलिंबाची पानं, आंबा आणि डाळ या सगळ्याला मिक्स करून ही चटणी बनवली जाते. ही चटणी आरोग्यासाठी अगदी उत्तम असते. आपल्या रोजच्या जेवणात गोड आणि चटपटीत पदार्थच खाल्ले जातात. आपल्याला जेवढे पोषण भेटायला हवे तेवढे भेटत नाहीत, म्हणून आजच्या दिवशी हे पदार्थ खाल्ले जातात. माझ्या फॅमिलीतर्फे तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.